नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी चॅनलमध्ये मी किरण तुमचं स्वागत करते। तर या वर्षापासून मी असं विचार केला आहे की मी तुमच्यासाठी काही नवीन प्रकारचे व्हिडिओ घेऊन येईन आणि तेच आजपासून मी सुरुवात करत आहे। तर जे पण प्रोडक्ट्स मी काही दिवसांपासून आपल्या स्किनसाठी, आपल्या बॉडीसाठी, आपल्या केसांसाठी मी वापरत आहे ते कोणते आहेत आणि ते मी का वापरत आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आणि एकदा ते बदलले आणि जर मी नवीन प्रोडक्ट्स वापरायला घेतले ते पण मी तुमच्यासोबत नेहमी आता शेअर करणार आहे। तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगणार आहे की आजकाल मी कोणता फेस वॉश वापरत आहे। तर हा बघा, माझ्याजवळ आहे क्योराचा फेस क्लीन्झर काश्मीरी सॅफ्रन आणि नीमवाला फेस वॉश। क्योरा हा ब्रँड होऊ शकतो तुमच्यासाठी नवीन असेल, पण माझ्यासाठी हा भरपूर जुना आहे, कारण की मी एक ब्युटी ब्लॉगर आहे। म्हणजे माझी एक वेबसाईट आहे ज्याची लिंक मी खाली व्हिडिओच्या मेन्शन करीन तुमच्यासाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। तर चेक करा, या वेबसाईटवर तुम्हाला या ब्रँडचे भरपूर प्रोडक्ट्सची रिव्ह्यू भेटतील। तर जर तुमच्यासाठी हा ब्रँड नवीन असेल तर तुम्ही बिलकुल घाबरू नका। मी तुम्हाला सांगते की हा क्योरा खूप चांगला ब्रँड आहे। मी पर्सनली याच्या भरपूर साऱ्या गोष्टी वापरलेल्या आहेत आणि मला कधीच यांचा साइड इफेक्ट आपल्या स्किनवर कधी नाही झालाय। तर म्हणून मला हा ब्रँड जो आहे चांगला वाटला। तर हा जो क्लीन्झर आहे म्हणजे फेस वॉश आहे, याच्यामध्ये आहे सॅफ्रन, तो पण काश्मीरी। सॅफ्रन काय करतो की आपल्या स्किनच्या आतमधले सेल्सला क्लीन करतं आणि त्यांना उजळ बनवतो। आणि याच्यामध्ये आहे नीम। नीम काय करतं की आपल्या स्किनमध्ये जे पण बॅक्टेरिया आहेत पिंपलचे, ॲक्नेचे, त्यांना मारण्याचं काम करतो। सो ओव्हरऑल हा जो फेस वॉश आहे आपल्या स्किनला भरपूर उजळ पण बनवतो आणि आपल्या स्किनला पिंपल आणि ॲक्नेपासून दूर पण ठेवतो। पण जर तुम्हाला वाटत असेल की तुमची स्किन याच्याने ड्राय तर नाही होणार, बिलकुल नाही होणार, कारण की हा फेस वॉश तुमच्या स्किनला मॉइश्चराइज पण करतो। तर ओव्हरऑल मला तर हा फेस वॉश खूप आवडला। जर तुमच्या स्किनवर भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही याला नका वापरू, पण तुमची स्किन नॉर्मल आहे, जास्त प्रॉब्लेम नाही आहेत किंवा पिंपल आहे किंवा तुमच्या स्किनवर थोडासा उजेडपणा कमी झाला आहे तर तुम्ही नक्की या फेस वॉशला वापरा। आता जर तुम्हाला वाटत असेल की हा फेस वॉश कुठे भेटेल, आम्ही कुठे शोधायचे या फेस वॉशला, तर बिलकुल घाबरू नका। खाली मी प्रत्येक जे आज प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांची लिंक मेन्शन करेन, म्हणजे तुम्हाला घेण्याला हा प्रोडक्ट सोपं जाईल। याच्यानंतर मी दुसरा प्रोडक्ट तुम्हाला सांगते की बॉडी वॉशसाठी म्हणजे शरीरासाठी मी आजकाल साबणाचा वापर करत नाही। मी बायोटिकच्या ह्या बायो ॲप्रिकॉटचा वापर करते, जो 100% सोप फ्री आहे। तुम्हाला माहीतच असेल की सोपमुळे आपली जी स्किन आहे ती ड्राय होते। आणि अजून एक गोष्ट जी मला साबणाची आवडत नाही ती मी तुम्हाला पटकन सांगते की तुम्हाला माहीतच असेल की आपल्या परिवारात जितके पण सदस्य आहेत प्रत्येक त्या साबणाला वापरतो आणि कधी कधी ना ही जी सवय असते सगळ्यांची ती मला अनहायजेनिक वाटते, म्हणून त्यासाठी बॉडी वॉश वापरणं बेस्ट असतं। हे बिलकुल हायजेनिक असतं। आणि दुसरी गोष्ट, हा जो बॉडी वॉश आहे तो खूपच चांगल्या इन्ग्रेडियंट्सनी बनलेला आहे, जसं कुबानी ऑइल, बान हल्दी रूट, रीता फ्रूट, कुदा सीड्स अँड प्युरिफाईड वॉटर। आणि मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही याला वापरलं तर तुमची स्किन चांगल्याने डीप क्लीन होईल, सॉफ्ट होईल आणि आतमधली जी त्वचा असते आपली ती भरपूर कारणांमुळे काळपट पडते, पण याच्यामुळे ती उजेड होईल। तर हा बॉडी वॉश मला खूप आवडतो आणि याची जी एक सुगंध आहे ना, मी तुम्हाला सांगू इतकी चांगली आहे की मन अगदी प्रसन्न होऊन जातो जेव्हा पण मी ह्या बॉडी वॉशचा सुगंध घेते। खूपच चांगला आहे वो। याच्यानंतर मी तुम्हाला केसांसाठी एक चांगला शॅम्पू सांगते। तुम्हाला माहीतच असेल की हलकी थंडी भारताच्या प्रत्येक कोण्यामध्ये चालू आहे आणि थंडीमुळे आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ होतो, म्हणजे कोंडा होतो आणि कोंडा सोप्या रीतीने जात नाही। तर तुम्ही असा शॅम्पू वापरला ज्याच्याने कोंडा जातो तर तुमचा कोंडा पटकन निघतो। तर त्याच्यासाठी कोणता शॅम्पू वापरायला पाहिजे, तर मी वापरत आहे वाव स्किन सायन्सचा ॲपल सायडर विनेगर शॅम्पू। हा जो शॅम्पू आहे याच्यामध्ये जो विनेगर आहे तो कोंड्याला काढण्यासाठी खूप चांगला आहे। याच्यामध्ये नो पॅराबिन, नो सल्फेट, नो सिलिकॉन आणि नो सॉल्टवाला फॉर्म्युला आहे। हो, तुम्ही एकदम बरोबर ऐकलं आहे की याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नाही आहेत। हा 100% नॅचरल आहे
आणि हा बनवला आहे हिमालयन ॲपल सायडर व्हिनेगरपासून. हो, हिमालयनचे ॲपल जे असतात त्याच्या ॲपल सायडर व्हिनेगरपासून हा बनलेला आहे. आणि हा काय करतो की केसातला कोंडा तर काढतोच, पण आपल्या केसांना मजबूती देतो आणि जे शाईन असतं आणि एक सूदनेस असतं ती पण आपल्या केसांना वापस देतो. आणि हा जो शॅम्पू आहे मी भरपूर दिवसापासून वापरत आहे. तुम्ही बघितलंच असेल की मी इतका संपवला आहे. आणि या शॅम्पूची जी पॅकेजिंग आहे पंपवाली ती मला एवढी आवडते की बरोबर तेवढाच शॅम्पू निघतो जेवढा तुम्हाला पाहिजे. तर माझ्या केसांसाठी वाव स्किन सायन्सचा हा ॲपल सायडर व्हिनेगरवाला शॅम्पू खूप चांगल्याने काम करतो. एकदा तुम्ही पण वापरून बघू शकता. आंघोळ झाल्यानंतर माझी जी स्किन आहे हलकीशी ड्राय होते किंवा रात्री झोपण्याच्या पूर्वी मला आपल्या स्किनवर बॉडी बटर पण लावायला खूप आवडतो. कारण की माझ्या स्किनचा जो नेचर आहे ना तो हलकासा ड्राय नेचर आहे. तर आजकाल ना मी हा प्लमचा व्हॅनिला आणि फिगवाला जो बॉडी बटर आहे तो वापरते. हा जो बॉडी बटर आहे हा बिलकुल चिपचिप नाही आहे. जसं बाकी बॉडी बटर किती चिपचिप असतात ना, लावल्यावर अगदी चांगलं नाही वाटत, हा तसा नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, याची जी सुगंध आहे ते तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखादी कोणती तरी गोड वस्तू खाणार आहात त्याची सुगंध आहे. म्हणजे स्वीट डिशवाली याला सुगंध दिलेला आहे. आणि याचा जो फॉर्म्युला आहे इतका थिक आहे, एकदम बटरसारखा आहे. तुम्ही बघू शकता एकदम बटर आहे. आणि स्किनमध्ये ॲब्झॉर्ब एकदम सोप्या रीतीने होतं. बिलकुल तुम्हाला सेकंड्स लागतात आणि स्किनमध्ये हा ॲब्झॉर्ब होतो. बघा मी तुमच्यासोबत बोलता बोलता हा ॲब्झॉर्ब केलं. आता तुम्ही ही स्किन बघू शकता आणि ही स्किन, याच्यामध्ये चमक आहे याच्यात नाही आहे. तर हा फरक आहे या बॉडी बटरचा वापरण्याच्या मागे. तर मला हा बॉडी बटर वापरायला खूप आवडतो. याला तुम्ही रात्री झोपण्याच्या पूर्वी पण लावलं ना तर सकाळी तुमची स्किन अगदी सुंदर तुम्हाला भेटणार आहे. याची जी सुगंध आहे ना ती इतकी चांगली आहे की माझी इच्छा अशी होती की मी याला काढावं आणि खाऊन टाकावं. म्हणजे अगदी अशी खाण्याच्या वस्तूसारखी सुगंध यायला लागते तुमच्या शरीरावरून. तर मला ही गोष्ट खूप जास्त आवडली याची. याच्यानंतर मी तुम्हाला एक चांगलासा मॉइश्चरायझर सांगणार आहे. जर तुमची स्किन ऑइली आहे, त्याला पिंपल किंवा ॲक्नेची थोडीशी प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी एक मॉइश्चरायझर सांगणार आहे. पण तुम्हाला मॉइश्चरायझरच्या आधी बायोटिकचा बायो कुकुंबरवाला हा टोनर तर नक्की वापरायला पाहिजे. हा टोनर जो आहे, जो काकडी असते ना, काकडीच्या एक्स्ट्रॅक्टपासून बनलेला आहे. आणि एवढंच नाही, टोनर वापरल्याने आपले जे ओपन पोर्स आहेत ते टाईट होतात आणि क्लोज होतात, ते डीप क्लीन होतात आणि स्किनचा जो pH बॅलन्स आहे तो मेंटेन राहतो. आणि एवढंच नव्हे तर स्किनचा जो उजळपणा असतो तो पण वापस येतो टोनर वापरल्याने. तर टोनर वापरणं खूप सोपं असतं. तुम्हाला टोन रुटल्यानंतर कापसाच्या बोळ्यावर याला घ्यायचं आहे आणि तोंडाला पुसून घ्यायचं आहे. बस, तुम्हाला अजून काही नाही करायचं. दिवसातून 2दा असं करायचं आहे. एकदा रात्री झोपण्यापूर्वी आणि एकदा तुम्हाला सकाळी. असं जर तुम्ही केलं तुमची स्किन खूप चांगली दिसेल. आणि तुम्हाला मी सांगू, जेव्हा पण तुम्ही आपल्या स्किनला आरशात बघाल ना, तुम्हाला बघायला एवढं चांगलं वाटेल आणि तुम्हाला सगळे लोक कॉम्प्लिमेंट करतील की बघा तुमची स्किन किती चांगली झाली आहे. याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे मॉइश्चरायझर. हा प्लमचा मॉइश्चरायझर आहे. याच्यामध्ये ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट आहेत आणि एवढंच नाही तर याच्यामध्ये ग्लायकोलिक ॲसिड पण आहे. म्हणूनच हा जो मॉइश्चरायझर आहे ॲक्ने आणि पिंपलसाठी खूप चांगला आहे. आणि जर तुमची स्किन ऑइली आहे त्याच्यासाठी पण खूप चांगला आहे. आणि हा खूप सोप्या रीतीने स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो आणि स्किनला एक मॅटिफाईंगवाला लुक देतो. म्हणजे बिलकुल पण स्किनला असं ऑइली वगैरे नाही करत. तर मला तर हा पर्सनली खूप मॉइश्चरायझर आवडतो. आणि हा इझिली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब पण होतो. जसं मी तुम्हाला दाखवते, हे बघा इथे बघा, तुम्ही क्विकली स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतो. आणि जर तुम्ही याला नियमित वापरलं ना तर तुमच्या स्किनवर जर पिंपलची काही पण समस्या असेल तर ती सॉल्व्ह होईल. आणि एवढंच नव्हे, ऑइली स्किनची पण समस्या याच्याने सॉल्व्ह होते. सो प्लमचा हा मॉइश्चरायझर खूपच चांगला आहे. पण जर तुमची स्किन माझ्यासारखी ड्राय आहे आणि कितीही मॉइश्चरायझर लावलं तर ते कमी आहे असं जर तुम्हाला वाटतं तर तुमच्यासाठी प्लमचा हा जो ग्रेप सीड आणि सी बकथॉर्न ऑइल आहे हा एकदम परफेक्ट आहे. कारण की हा एक ऑइल बेस्ड सेरम आहे ज्याच्यामुळे तुमच्या स्किनमध्ये जे पण ग्लो हरवलं आहे ते रिस्टोर होतं. म्हणजे ते वापस येतं आणि तुमची स्किन आतून ग्लो करायला लागते. आणि याची सगळ्यात चांगली गोष्ट सांगू, हा जो ऑइल आहे स्किनच्या
भरपूर आतमध्ये पर्यंत जातो, जेवढं कोणती एक क्रीम पण जात नाही तेवढा हा तुमच्या स्किनच्या आतमध्ये जातो. आणि एवढंच नव्हे, हा स्किनच्या आतमध्ये गेल्यानंतर स्किनचे जे सेल्स आहेत त्यांना इम्प्रूव्ह करतो आणि तुमची जी स्किन आहे खूपच कमी दिवसात अशी चमकायला लागते. आणि एवढंच नव्हे, हे तेल असून पण तुमच्या चेहऱ्यावर एक असं ग्रीसीनेस देत नाही. तर माझा जो एक्सपिरियन्स आहे या प्लमच्या फेस ऑइलसोबत खूप चांगला आहे आणि याच्यामध्ये खूप चांगले चांगले इन्ग्रेडियंट्स आहेत, ज्याच्याबद्दल तुम्हाला जेव्हा माहिती होईल ना तर तुम्ही स्वतः म्हणाल की येस, मला हा प्रोडक्ट पाहिजे. तर आज जितके पण मी प्रोडक्ट तुम्हाला दाखवले आहेत ना, त्यांच्यावर एक खूप चांगला सेल चालू आहे व्हॅलेंटाईनचा. तर तुम्हाला या प्रोडक्टची जी लिंक आहे खाली व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स असतो तिथे मी देईन. आणि जर तुम्ही याच्यातला कोणताही प्रोडक्ट घेता तर तुम्हाला तो MRPवर नाही घेऊ भेटणार, तुम्हाला एक चांगल्या सेलसोबत भेटणार आहे. आणि सेल काय आहे, अप टू 50% ऑफ चालू आहे. व्हॅलेंटाईनचा सेल चालू आहे purple.com वर. तर तिथे तुम्हाला हे प्रोडक्ट्स खूप चांगल्याने आणि स्वस्तामध्ये भेटणार आहे. तर तुम्ही एकदा यांना चेक करू शकता. आणि तुम्हाला सांगते, तुम्हाला एक कूपन कोड पण मी देणार आहे. जर तुम्ही त्या कूपन कोडला तुमच्या मोबाईलच्या पर्पल ॲपमध्ये यूज केलं ना तर तुम्हाला एक फ्री गिफ्ट पण भेटेल. ती एवढी चांगली ऑफर आहे. तर ह्या प्रोडक्टला तुम्हाला MRPमध्ये तर घ्यायलाच नको आहे, तर तुम्हाला या प्रोडक्ट्सला ऑफरमध्येच घ्यायला हवं है ना. चांगली डील. जर तुम्हाला आवडली आहे तर खाली बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक तुमच्यासाठी मी मेन्शन केली आहे. तर चला मग मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय आणि आपली काळजी घ्या. आणि या व्हिडिओला लाईक करा बरं का, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अजून नाही केलं आहे तर. ठीक आहे, करा. चला मग भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओसोबत. तेव्हापर्यंत बाय बाय.